जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन व्यक्तिमत्वांकडे पाहण्याचे दृष्टिकोन अनेकदा परस्पर विरोधी मानले जातात. नेहरूंवर टीका करणाऱ्या काही गटांनी सावरकरांची बदनामी अप्रत्यक्षपणे कशी केली याचे विश्लेषण खालील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. वैचारिक ध्रुवीकरण, आयडिओलॉजिकल पोलरायझेशन. अनेकदा राजकीय चर्चेत नेहरू विरुद्ध सावरकर असे द्वैत उभे केले जाते. नेहरूंना आधुनिक भारताचे निर्माते आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक मानणाऱ्या समर्थकांकडून जेव्हा सावरकरांवर टीका होते तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून काही लोक नेहरूंवर टोकाची टीका करतात. या प्रक्रियेत सावरकरांच्या विचारांचे सखोल विश्लेषण करण्याऐवजी त्यांना केवळ एका विशिष्ट विचारधारेचे प्रतिस्पर्धी म्हणून मर्यादित केले जाते, ज्यामुळे त्यांच्या इतर योगदानाकडे दुर्लक्ष होते. 2. माफीनाम्याचा संदर्भ. द मर्सी पेटिशन्स. नेहरूंच्या राजपुत्र प्रतिमेच्या तुलनेत सावरकरांच्या अंदमानातील जीवनाचे चित्रण करताना काही टीकाकार सावरकरांच्या विनंती अर्जांचा मर्सी पेटिशन्स आधार घेतात. जेव्हा नेहरूंवर अतिउदारमतवादी असल्याची टीका होते तेव्हा सावरकरांच्या या अर्जांचा संदर्भ देऊन त्यांना भित्रे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक प्रकारची अप्रत्यक्ष बदनामी आहे, कारण यात तत्कालीन परिस्थिती आणि सावरकरांची रणनीती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. 3. गांधी हत्येचा आरोप. नेहरूंच्या गांधीवादी वारशाचा उदो करताना सावरकरांना वारंवार गांधी हत्येशी जोडण्याचा प्रयत्न काही गटांकडून होतो. जरी न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले असले तरी नेहरूंना गांधींचे खरे वारसदार सिद्ध करण्याच्या नादात सावरकरांवर हिंसक विचारसरणीचे जनक असा शिक्का मारला जातो. यामुळे सावरकरांची प्रतिमा मलिन होते. 4. वैज्ञानिक दृष्टिकोनाची तुलना. सावरकरांनी त्यांच्या लेखनातून अत्यंत प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला होता. उदा. गायीचे महत्त्व केवळ एक उपयुक्त पशु म्हणून मांडणे. मात्र नेहरूंच्या सायंटिफिक टेम्पर स्तुती करताना सावरकरांच्या या पुरोगामी विचारांना सोयीस्करपणे विसरले जाते आणि त्यांना केवळ कर्मठ किंवा प्रतिगामी चौकटीत बसवले जाते. 5. इतिहासाचे एकांगी लेखन. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगताना नेहरूंच्या योगदानावर अधिक प्रकाश टाकला गेल्याने सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या वाट्याला उपेक्षा आली. या उपेक्षेचे समर्थन करण्यासाठी अनेकदा सावरकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक उंची कमी करण्याचा प्रयत्न होतो. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा इतिहासाकडे शून्य बेरीज खेळ झिरो सम गेम म्हणून पाहिले जाते, म्हणजेच एकाला मोठे ठरवण्यासाठी दुसऱ्याला लहान दाखवण्याची गरज भासते, तेव्हा सावरकरांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची बदनामी ही राजकीय संघर्षाचे साधन बनते. तुम्हाला या विषयावर अधिक